दरम्यान काँग्रेस रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांनीच विद्यार्थ्यांना मारहाण करून एबीव्हीपीवर खोटा आरोप करत असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलेला आहे। याबाबत कुलगुरूंमार्फत पोलिसांमध्ये तक्रारही दिल्याचा दावा भाजपनं केलाय। तर भाजप फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलाय। रडीचा डाव खेळलाय म्हणजे स्वतःच आतमध्ये जाऊन धुडगूस घातला, विद्यार्थ्यांना धमकावलं, लाथाबुक्क्यांनी मारलं आणि आता स्वतःच माध्यमांसमोर येऊन बोंबाबोंब करतायत की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला। या संदर्भातला जो दावे प्रतिदावे जे आहेत हे एक फेक नेरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष एबीव्हीपी कुठेतरी करत आहे। त्यांच्याजवळ दुसरं काही नाही, त्यांच्या पायाखालची जमीन घसरून गेलेली आहे। या ठिकाणचे उच्च शिक्षण मंत्री इथलेच आहेत आणि ते इथले मंत्री आहेत आणि त्यांच्या शहरामध्ये जर अशा प्रकारची प्रकरणं समोर येत असतील तर अशा चुकीचं फेक नेरेटिव्ह स्थापन करून कुठेतरी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती कमी राहील असा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे। मात्र मुलींनी ठरवलेलं आहे त्या कार्यक्रमाला येणारच आहे।